मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीतील 1.2 हा जो पहिला पार्ट आहे तो पाहणार आहे. त्याचं नाव आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एक घटना. एन्काउंटर म्हणजे कसली घटना आहे? स्पेशल काइंड, खास अशा प्रकारची. काइंड म्हणजे प्रकार. एक खास प्रकारची विलक्षण घटना. तर काय घडलेली एक घटना बघा. खूप छान धडा आहे, एक नवीन दृष्टिकोन देणारा धडा आहे. डायरेक्ट धड्याकडे मी येतोय. माय फादर, माझे जे वडील होते, वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. ते वैद्यकीय प्रोफेशन मध्ये काम करणारे होते, वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करणारे होते. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, एका खाजगी कंपनीमध्ये ते काम करत होते. इन राणीगंज या शहरामध्ये. कुठे आहे ते? इन वेस्ट बंगाल, पश्चिम बंगालमध्ये राणीगंज या ठिकाणी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये माझे वडील मेडिकल प्रोफेशन मध्ये काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी, आणि त्या कंपनीचे जे अधिकारी होते, वेअर हाऊस, त्यांची घरं होती इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. त्यांचे स्वतःचे छोटे 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 असणारे बंगलो होते, इंडिव्हिज्युअल होते, छोटे सेपरेट होते ते वैयक्तिक. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, एक मोठाच्या मोठा कॅम्पस होता, एक मोठा आवार होता. आणि या आवारात फक्त मेडिकल ऑफिसरचेच बंगले होते. आवर हाऊस वॉज अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे हाऊस होतं, आमचं घर होतं, ते एका कॉर्नरला होतं कॅम्पसच्या. त्या आवाराच्या एका कोपऱ्यात आमचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट. आणि ऑफिसर लोकांनी भेटण्याचं एक जागा म्हणे त्याला, क्लब म्हणजे, ते ऍडजस्टंट होतं, जवळ होतं, अगदी घासून. ऍडजस्टंट म्हणजे कुठं? टू द बाउंड्री वॉल, जे भिंत होती कुंपणाची, बाउंड्री वॉल होतं ऑफ आवर गार्डन. आमच्या बागेच्या जी बाउंड्री होती त्याला घासूनच ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. आणि जे कंपाऊंड होतं ते अतिशय लक्झरियस होतं, अतिशय सुंदर, आरामदायक होतं. विथ ग्रीन ग्रास, हिरवं गवत होतं. कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबेरंगी फुलं होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि होस्ट होतं, दाटी होती, उंच, टॉल आणि मॅजेस्टिक ट्रीज, उंच आणि भव्य दिव्य अशी झाडं होती. म्हणजे बाग झाडांनी खूप भरलेली होती. द सीझनल व्हिजिटेबल्स, आणि सीझनला म्हणजे ऋतूमध्ये येणाऱ्या, पावसाळ्यात येणाऱ्या ज्या भाज्या आहेत, इन द किचन गार्डन, त्या आमच्या किचनच्या गार्डनमध्ये आम्ही भाज्या लावल्या होत्या. ऑफ द हाऊसहोल्ड्स, आमचे जे हाऊसहोल्ड होतं, घरं होती, तिथं ती किचन आहे, त्या किचनच्या पाण्यावर जगणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या लावल्या होत्या. आणि मॅग्निफिकंट ट्रीज, आणि खूप भव्य मोठी, मॅग्निफिकंट म्हणजे झाडं होती. आणि ही भव्य दिव्य असणारी झाडं कॉन्स्टंटली अट्रॅक्ट, मोठी झाडं असल्यामुळे तिथं सतत आकर्षित होत होतं. कोण कोण? स्क्विरल्स, खारपेट्या तिथं यायच्या. अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स, अनेक प्रकारचे पक्षी यायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स, हे जे माकडे आहेत, वानरं आहेत, यांच्या टोळ्या यायच्या. हॅड इव्हन मेड देअर डिन, या सगळ्यांनी त्यांनी त्यांचं घरच बनवलं. त्यांनी त्यांचं डेन म्हणजे गुहा असा अर्थ असतोय, पण त्यांनी घर म्हणायचं, त्यांनी ते घरच बनवलं होतं माकडांनी. तर इन अँड अश्वत्था ट्री नियर बाय, जवळ अश्वत्था जातीचं एक झाड होतं. आणि त्या अश्वत्थाच्या झाडावर माकडांची तर एक टोळीच राहत होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्शल. आणि हे सगळं पार्ट अँड पार्शल होत, अविभाज्य भाग. पार्ट अँड पार्शल म्हणजे हे खारपेटे असो, वेगवेगळे पक्षी असो, हे सगळे लंगूर म्हणजे माकडं असो, हे सगळे जण पार्ट अँड पार्शल होते. हे सगळे अविभाज्य भाग होते. आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ, आमच्या अस्तित्वाचे. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, आमच्या अस्तित्वाचे आणि आमच्या दररोजच्या जीवनाचा तो भागच बनला होता. ह्यांना नाही बघितल्यावर आम्हाला करमत नव्हतं. अ स्मॉल इन्सिडेंट, आणि एक छोटीशी घटना. ऑन अ सॅटरडे आफ्टरनून, शनिवारी दुपारी एक छोटीशी घटना घडली. आता काय घटना घडली ती तर सांगितलेली नाही.
शनिवारच्या एका छोट्याशा घटनेनं लेफ्ट अ प्रफाउंड इफेक्ट. त्या शनिवारच्या घटनेनं इफेक्ट केला, प्रफाउंड इफेक्ट, खूप मोठा परिणाम, प्रफाउंड म्हणजे खूप मोठा परिणाम घडवला आणि मी माझ्या मनावर त्या घटनेनं एक छाप सोडली. अँड अनफोल्डेड, आणि त्यानं मला अनफोल्ड केलं, त्या घटनेमुळं उघडलं. फोल्ड घडी घालणे, अनफोल्ड उघडणे, या घटनेनं ही घटना अनफोल्डेड झाली बिफोर माय आईज. माझ्या डोळ्यासमोर ही घटना घडली आणि त्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेनं अ होल न्यू डायमेन्शन, एक नवीनच दृष्टिकोन, इथे डायमेन्शन म्हणजे दृष्टिकोन म्हणा, अ होल न्यू डायमेन्शन, एक नवीनच घटना, अ होल न्यू डायमेन्शन, एक नवीनच दृष्टिकोन टू द वंडर्स ऑफ गॉड्स अटेन्शन. हे जे वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन आहे, वंडर्स ऑफ गॉड, परमेश्वराचे जे चमत्कार आहेत, गॉड्स क्रिएशन, परमेश्वराने आपल्याला सर्वांना तयार केले, या सगळ्यांचे जे चमत्कार आहेत परमेश्वराचे, ते माझ्या समोर घडल्यामुळं एक नवीन दृष्टिकोन माझ्या मनामध्ये तयार झाला. काय झालं बघा, इट वॉज अ फ्यू डेज बिफोर द पूजा व्हेकेशन. तिथं दुर्गा पूजा असते पश्चिम बंगालमध्ये. तर दुर्गा पूजा, आपली दसऱ्याची सुट्टी असते त्यांना, आणि ती पूजा वेकेशन झाली आणि त्याच्यानंतर काही दिवसानं, जस्ट लाईक एनी अदर चाइल्ड, जशी की सगळीच मुलं, सुट्टी होती त्यामुळं इतर मुलांच्या प्रमाणच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड, सुट्टीनं मला प्रोव्हाइड केलं होतं. इतरांप्रमाणे मलाही सुट्टी होती आणि सुट्टीनं मला काय प्रोव्हाइड केलं, काय दिलं, अँड अपॉर्च्युनिटी फॉर मी. या सुट्टीमुळे मला अपॉर्च्युनिटी मिळाली, या सुट्टीमुळे मला संधी मिळाली म्हणा. कशाची? टू बिकम एनग्रॉस. मी एनग्रॉस झालो, मी गुंग झालो, बिझी झालो इन व्हेरियस मॅगझिन्स, वेगवेगळी मॅगझिन्स वाचायला, वेगवेगळी मासिक वाचायला मी एनग्रॉस झालो. मला चान्स मिळाला, संधी मिळाली. अँड स्टोरी बुक्स, आणि स्टोरी बुक्स मी वाचायला लागलो. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन, जी बालकथा म्हणतो आपण, मुलांसाठी ज्या कथा आहेत त्या मी वाचायला लागलो. इन द फेस्टिव्ह सीझन, ह्या फेस्टिव्ह सीझन मध्ये, ह्या आनंदी असणाऱ्या सीझन मध्ये, ऋतूमध्ये, ह्या सुट्टीच्या कालखंडामध्ये मी पुस्तकं वाचायला लागलो, स्टोरी बुक वाचायला लागलो, मॅगझिन्स वाचायला लागलो. आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी लंच खाल्लं, पोटभर जेवण घेतलं, हार्टी लंच म्हणजे. आणि जेवणानंतर काय झालं मग, माय पॅरेंट्स अँड माय सिस्टर, माझे आई वडील आणि माझी यंगर सिस्टर म्हटलं इथं, माझी छोटी बहीण, ले डाऊन, माझी छोटी बहीण, आई वडील झोपलेत, ले डाऊन झालेत, पडलेत. फॉर अँड आफ्टरनून नॅप, दुपारची नॅप घ्यायला, दुपारची डुलकी घ्यायला ते पडलेले. अँड आय सेटल डाऊन, आणि मी पण सेटल डाऊन झालो, मी पण बसलो विथ अ स्टोरी बुक. मी पण मग स्टोरी बुक घेऊन बसलो, मी पण एक पुस्तक घेऊन बसलो, स्टोरीज. द क्वाईट आफ्टरनून, शांत दुपार होती. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकग्राऊंड, शांत दुपार, आणि शांत दुपारमुळे परफेक्ट बॅकग्राऊंड तयार झाला, एक पार्श्वभूमी तयार झाली, परिपूर्ण पार्श्वभूमी, परफेक्ट बॅकड्रॉप तयार झालाय फॉर रीडिंग. रीडिंगसाठी बॅकड्रॉप म्हणजेच बॅकग्राऊंड तयार झालं, वाचनासाठी वातावरण एकदम चांगलं होतं. अँड ऍडव्हेंचर स्टोरी, हा ऍडव्हेंचर स्टोरी वाचतो, साहस कथा वाचतो. आणि मग साहस कथा वाचत असल्यामुळं साहस कथेला शांत वातावरण लागतं, तसं वातावरण होतं. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन, पण काही वेळेस ही सायलेन्स जी होती, शांतता होती, ती अधूनमधून ऑकेजनली प्रासंगानं ब्रोकन होत होती, भंग पावत होती. बाय द साऊंड, आवाजामुळं, ऑफ फॅमिली स्नोरिंग, हे वडिलांचं, आईचं किंवा बहीण होती, ते स्नोरिंग घोरत होते आणि त्यांच्या स्नोरिंगमुळं, घोरण्यामुळं शांततेत भंग होत होता. द इंटरमिटंट चिर्पिंग, आणि अधूनमधून, इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून चिवचिवाट होत होता, ऑफ हाऊस पॅरोल्स, घरातल्या घरगुती चिमण्या असतात आपल्या, त्या चिमण्यांचा चिवचिवाट होत होता. द हार्श काविंग ऑफ क्रो, कोचं काविंग, क्रो म्हणजे कावळा, कावळ्याचं काव 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 चा कर्कश आवाज होत होता. द श्रील कॉल, आणि श्रील म्हणजे पण कर्कश,
आणि कर्कश कॉल येत होता, कर्कश असा आवाज येत होता ऑफ काईट फ्लाइंग. आता काईट फ्लाइंग म्हणजे तो पतंग, त्याला पाण्यावर उडणारा तो घोडा बैल असेल तर तो त्या घोड्याची किरकिर चालू होती, किरकिर करत होता. हाय अबोव द ग्राउंड, त्याचा टोन हाय होता, उच्च स्वरात ती किरकिर चालू आहे. म्हणजे वातावरण शांत आहे पण बॅकग्राऊंड हे सगळे आवाज. लेखक साहस कथा वाचतो. माय मिनिट्स टिकड बाय, मिनिटाची टिक 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 चालू होती. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब. मी डीपली ॲब्सॉर्ब झालो होतो. ॲब्सॉर्ब होणे म्हणजे गढून जाणे. मी अक्षरशः गढून गेलो होतो इन द बुक. त्या बुक मध्ये मी अक्षरशः गढून गेलो होतो. मला कशाचंही भान नव्हतं. सडनली, पण अचानक काय झालं, आय हर्ड, मी ऐकलं, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, जे रस्त्यावरची जी कुत्री होती त्यांचा एक ग्रुप, बार्किंग फ्युरियसली. ती कुत्री बार्किंग करायला लागली, भुंकायला लागली, फ्युरियसली भुंकायला लागली, खूप रागानं भुंकायला लागली. इन द डिस्टन्स, काही अंतरावर रागानं भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज मला ऐकू आला. आय चोज, मी पसंत केलं, टू इग्नोर द कमोशन, त्या कमोशनकडे लक्षच द्यायचं नाही. कमोशन म्हणजे आरोळ्या, दंगा, त्या दंग्याकडे लक्षच द्यायचं नाही. थिंकिंग दॅट, मी असा विचार केला, द पॅक ऑफ डॉग्स, हा जो कुत्र्यांचा जो पॅक आहे, कळप आहे आमच्या इथला, माइट हॅव कॉर्नर, त्या कुत्र्यांनी कदाचित कात्रीत पकडला असेल, कॉर्नर केलं असेल, अ हॅपलेस पिग, हॅपलेस असणाऱ्या, दुर्दैवी असणाऱ्या किंवा एकाकी असणाऱ्या, असहाय्य असणाऱ्या म्हटला तरी चालेल, पिगला, डुकराला कदाचित त्यांनी घेरला असेल असं मला वाटलं आणि दुर्लक्ष केलं मी. बट सून, पण लगेच नंतर काय झालं, द बार्किंग बिकेम लाऊडर, बार्किंग लाऊडर झालं, भुंकणं मोठं झालं, अँड मोर अग्रेसिव्ह, आणि आक्रमक झालं. अग्रेसिव्ह म्हणजे खूप अग्रेसिव्ह, खूप आक्रमकपणे ते भुंकणं चालू झालं. अँड द अलार्म काविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज, फ्लॉक म्हणजे कळप, थवा, जो थवा होता कुणाचा, कावळ्यांचा, त्यांचं काविंग, त्यानं पण ऍड झाली, भर पडली. कशामध्ये, टू द ककोफोनी, हा जो कर्कश आवाज होता, त्या कर्कश आवाजात कावळ्यांच्या आवाजामुळं सुद्धा भर पडली. आता कावळ्यांचा आवाज आहे, कुत्र्यांचा आवाज आहे. आय ऑल्सो हर्ड, आणि मी ऐकलं, द डिस्टर्बन्स, जो अडथळा होता माझ्या वाचनातला, म्हणजे हे आवाज, अप्रोचिंग क्लोजर, हे आवाज अप्रोच होत होते, येत होते, क्लोज, जवळ, हे आवाज जवळ जवळ येत आहेत असं मला वाटायला लागलं. आणि मग झालं असं की मगाशी आवाज होत होते, लक्ष दिलं नाही, कावळ्यांच्या आवाजाची भर पडली, कुत्र्यांचा आवाज वाढला, आणि ह्या सगळ्यामुळं क्युरियोसिटी, उत्सुकता, गॉट द बेटर ऑफ मी, उत्सुकता गॉट द बेटर, उत्सुकतेनं गॉट द बेटर ऑफ म्हणजे मात करणे, उत्सुकतेनं माझ्यावर मात केली. म्हणजे माझी उत्सुकता इतकी वाढली की मी उठलोच. लिव्हिंग द बुक असाइड, उत्सुकतेपोटी मी पुस्तक एका साईडला सोडलं. आय रश्ड, आणि पळत आलो टू द व्हरांडा, पळत पळत व्हरांड्यात आलो. टू सी, आणि पाहिलं मी, व्हॉट वॉज गोइंग ऑन, काय चाललंय ते मी पाहिलं. आय ग्लान्स, आणि मी नजर टाकली टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब, क्लबच्या रूफवर मी नजर टाकली. ते जे अधिकाऱ्यांचा ऑफिसर्स क्लब होता त्याच्या रूफवर मी नजर टाकली, पाहिलं. ग्लान्स म्हणजे कटाक्ष टाकणे. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि मला काहीतरी भयंकर दिसलं, समथिंग हॉरिबल दिसलं. काय होतं, अ मेल लंगूर, अ बिग मेल लंगूर, एक मोठा नर लंगूर म्हणजे माकड, त्याला उपल्या म्हणतो, एक मोठा उपल्या, ॲपरेंटली उघडपणे दिसत होतं. द लीडर ऑफ इट्स ग्रुप, तो त्या ग्रुपचा लीडर होता, उघड दिसत होतं की तो त्या टोळीचा प्रमुख होता, उपल्याच होता. वॉज होल्डिंग, आणि त्यानं पकडलं होतं त्या उपल्यानं, अ बेबी लंगूर इन हिज हँड, त्यानं त्याच्या हातामध्ये त्या छोट्या माकडाच्या पिल्ल्याला एका पकडलं होतं. अँड मर्सिलेसली बिटिंग इट, आणि मर्सिलेसली, मर्सी म्हणजे दया, मर्सिलेसली, निर्दयपणे तो त्याला बाइटिंग करत होता, बाईट, चावणे,
बायटिंग इट, त्याला निर्दयपणे बायटिंग करत होता, चावत होता. ऑल ओव्हर, सगळ्या त्याच्या अंगावर तो चावा घेत होता. विथ अ डेफिनेट इंटेंट, त्याचा नक्की हेतू होता, डेफिनेट त्याचा इंटेंट होता टू किल, त्याला मारायचं होता. आणि मारण्यासाठी तो त्या छोट्या माकडाच्या पिल्याचे चावे घेत होता. आय रिकॉल्ड, मला आठवलं, द टेरिबल कस्टम, ती भयंकर कस्टम, टेरिबल भयंकर, ती भयंकर प्रथा मला आठवली. इन द ॲनिमल क्लॅन, ॲनिमलच्या क्लॅन मध्ये, क्लॅन म्हणजे फॅमिली, ॲनिमलच्या कुळामध्ये, प्राण्यांच्या कुळामधली एक प्रथा आहे, ती मला आठवली. अकॉर्डिंग टू विच, आणि या प्रथेनुसार, अ डॉमिनंट मेल, जो त्या टोळीचा प्रमुख, डॉमिनंट म्हणजे त्या टोळीचा प्रमुख जो नर असतो, तो नर युजली डज नॉट अलाउ, तो नर अलाउड करत नाही, परवानगीच देत नाही. अनादर मेल बेबी, दुसरा मेल बेबी त्या कुटुंबात होऊनच देत नाही, झाला तर मारून टाकतो. और अडल्ट, किंवा कुठल्या अडल्टला, दुसरा कुठला प्रौढ तिथं नर येऊन देत नाही. टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, त्याच्या ग्रुपमध्ये तो नराला सर्वाइव्ह होऊन देत नाही. सर्वाइव्ह होणे म्हणजे जिवंत राहणे. तो कुठलाही प्रौढ नर किंवा त्याचं पिल्लू नर असेल, फक्त मादी पिल्लू असेल तर ठेवलं जातं, नर पिल्लाला मारलं जातं. ही प्रथा मला आठवली. विदाउट लुझिंग एनी टाइम, बिलकुल वेळ न दवडता, टाइम लूज न करता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, मी एक दणकट, स्टाउट म्हणजे स्टिक हातात घेतली, इन वन हँड, एका हातात काठी घेतली, अँड हर्ल्ड, आणि भिरकावलं, फेकलं. अ पीस ऑफ स्टोन, एक स्टोन फेकला. ऑफ अ मराउडिंग लंगूर, त्या आक्रमक असणाऱ्या, मराउडिंग म्हणजे त्या आक्रमक असणाऱ्या त्या माकडाकडे मी दगड फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड, ते माकड इतकं इन्फ्युरेटेड होतं, इतकं चिडलं होतं, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस, त्याला अजिबात लक्ष दिलं नाही. नॉट टूक एनी नोटीस, हार्डली म्हणजे नॉट टूक एनी नोटीस, त्याने बिलकुल लक्ष दिलं नाही. ऑफ माय अटॅक, माय असल्ट, माझ्या असल्टकडं, माझ्या अटॅककडं त्यानं लक्षच दिलं नाही, हल्ल्याकडं लक्ष दिलं नाही. बट देन, पण नंतर काय झालं, आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, मी मोर स्टोन्स, अधिक दगड, भरपूर दगड मारायला चालू केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट, आणि कुत्र्यांनी पण त्यात पार्ट घेतला, कुत्र्यांनी पण भाग घेतला. आणि काय भाग घेतला, त्यांनी दगड नाही मारली, त्यांनी काय केलं, रेज्ड, वाढवलं, द पिच ऑफ क्राय, त्यांच्या ओरडण्याचा जो पिच होता, त्यांच्या ओरडण्याचा जो, काय म्हणतो आपण त्याला, ओरडण्याचा त्यांनी आवाज आपला आणखी वाढवला, त्याचा सूर वाढवला म्हणा, पिच वाढवला म्हणजे. द चेंज सर्कमस्टन्सेस चेंज झाल्या, परिस्थिती बदलली. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि लगेचच अनएक्सपेक्टेड, अनपेक्षित हल्ला झाला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स, अननोन, त्याला माहित नसणाऱ्या इतर ज्या क्वार्टर्स होत्या, साईडला दुसऱ्या क्वार्टर्स होत्या, घरं होती, तिथून पण हल्ला झाला, बाकीच्या पण लोकांनी हल्ला केला. फोर्स द लंगूर, आणि त्यामुळे लंगूरवर फोर्स झाला, सक्ती झाली. टू ड्रॉप द बेबी, त्याला बेबी सोडून द्यावी लागली. फ्रॉम द स्लोपिंग रूफ, जे स्लोप असणार, असं घसरटे असणार जे रूफ होतं, छत, ओव्हर द वरांडा, वरांड्याचं छत असं थोडं तिरकं होतं, त्या तिरक्या छतावरून त्यानं त्या माकडाच्या पिल्लाला सोडलं. द बेबी वॉज लिसलेस, ती बेबी होती ती जवळजवळ लिसलेसच होती, म्हणजे त्याच्यात काही फार त्राण नव्हता, अशक्त होती बेबी. अँड अपियर्ड, आणि असं वाटत होतं, अपियर्ड होत होतं, टू बी डेड, जणू काही ते मेले, निर्जीव वाटत होतं. ॲज इट्स बॉडी, आणि त्याचे जे शरीर होतं त्या पिलाचं, स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, ते स्टार्ट झालं, स्लाइड डाऊन व्हायला लागलं, घसरत खाली यायला लागलं. आणि ॲज म्हणजे जेव्हा, इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जेव्हा त्याची बॉडी घसरत खाली यायला लागली. द एक्साइटमेंट, उत्सुकता, कुणाची, ऑफ द पॅक ऑफ डॉग्स, हे जे कुत्री होती, हा कळप, ह्या कुत्र्यांचा जो पॅक होता, त्यांची उत्सुकता ग्रीव मॅनिफोल्ड,
त्यांच्या उत्सुकतेमध्ये मॅनिफोल्ड वाढ झाली. मॅनिफोल्ड म्हणजे अनेक पटीनं त्यांच्या उत्सुकतेत वाढ झाली. कुणाच्या? त्या कुत्र्याच्या. कारण त्यांना खायला मिळणार होतं. ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. का तर त्यांना त्याचं प्रॉस्पेक्ट दिसत होतं, पुढे त्यांना भविष्य दिसायला लागलं. कशाचं? गुड किल, चांगलं काहीतरी मारायला मिळणार, अँड मील, आणि खायला मिळणार. म्हणून कुत्र्यांमध्ये उत्सुकता आली. कीपिंग द डॉग्स ॲट बे. मी कुत्र्यांना कीप ॲट बे, एका साईडला करणे. कुत्र्यांना एका बाजूला ढकललं मी विथ द स्टिक, हातातल्या काठीनं मी कुत्र्यांना एका साईडला सरकवलं. आय मॅनेज, आणि मी यशस्वी झालो टू कॅच, पकडायला. कुणाला? होल्ड घ्यायला, ताबा घ्यायला ऑफ द बेबी लंगूर्स टेल. बेबी लंगूरची टेल मला पकडता आली. त्या छोट्या पिलाची शेपटी मी पकडली. जस्ट ॲज जेव्हा इट टिप्ड ओव्हर, जेव्हा ते घरंगळून पडत होतं ओव्हर द एज वरून, काटावरून, ऑफ द टिल्ड रूफ. ते जे टिल रूफ होतं, ते तिरकट छत होतं, त्या छतावर जेव्हा ते पडायला लागलं तेव्हा मला त्याची शेपूट सापडली. द बेबी अपियर्ड इनर्ट. ते बेबी इनर्ट वाटत होतं. ते बेबी एकदम अशक्त वाटत होतं. निष्क्रिय, इनर्ट म्हणजे निष्क्रिय, अशक्त वाटत होतं. आणि लाईफलेस, आणि त्यात काही जीव नाही असं वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ते खरोखरच नर असणारं बेबी होतं, नर असणारं ते पिलू होतं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता इथंपर्यंत तुम्ही शांतपणे ऐका. मी सांगितलेले शब्दांचे अर्थ लिहून काढा आणि इथंपर्यंत असणारे प्रश्न उत्तर तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद.